श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण. दशक 10वा. जगज्योती. समास 7वा. सगुण भजन. श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की अवतारादी तसेच इतर ज्ञानी संत वगैरे सारासार विचाराने मुक्त झालेले असतात, तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत असतो. हे कसे काय होते? हे श्रोत याची आशंका, पाहता केला प्रश्ननिका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता श्रीराम. ही श्रोत्याची शंका आहे ती अत्यंत योग्य आहे. तेव्हा आता सावध होऊन या शंकेचे उत्तर ऐकावे असे वक्ता म्हणाला. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी श्रीराम. ज्ञानी लोक मुक्त होतात, पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, पण म्हणून ते वासना धरून परत आलेले नसतात. लोकांचा होतो चमत्कार, लोकमानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो म्हणून मोठा चमत्कार वाटतो, त्यामुळे ते आहेतच असे लोकांना खरोखरच वाटते. म्हणून या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. जीता असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसी याची सद्य प्रचिती, रोकडी पाहावी श्रीराम. संत हयात असतानाही लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात. अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावा. तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा चमत्कार झाला, यास काय म्हणावे श्रीराम. तो संत त्याच्या घरीच असतो, कोठेही जात नाही, तरी दुसऱ्या ठिकाणीही लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते. असा हा चमत्कार होतो, त्याला काय म्हणावे? तरी तो लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अनेत्र कल्पना व्यर्थ, कुतर्काची श्रीराम. तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते. जेथे भाव तेथे देव याच अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो. येथे दुसरे तर्क किंवा कल्पना करणे व्यर्थ आहे. आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाल तेने आठविले, तरी द्रव्य का दिसे श्रीराम. आपल्याला मनापासून जे आवडते ते आपल्याला स्वप्नात दिसते, बाहेरून कोठून थोडेच आलेले असते. तुम्ही म्हणाल की नुसते स्मरण होते, तर मग स्वप्नात वस्तू प्रत्यक्ष का दिसतात? एवं आपली कल्पना, स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालती ना, अथवा आठवू नाही श्रीराम. याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळेच स्वप्नात नाना पदार्थ दिसत असतात, पण ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाहीत. स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे खरे नाही. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका, बरे पाहा श्रीराम. येथे शंकेचे निरसन झाले. ज्ञात्याला जन्म आहे अशी कल्पना करू नका. कळत नसेल तर नीट विचार करून पहा, म्हणजे कळेल. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्य मार्गे चालिले, म्हणून या श्रीराम. ज्ञानी मुक्त झालेले असतात, पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो, कारण त्यांनी पुण्य मार्गाचे आचरण केलेले असते. या कारणे पुण्य मार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडूनी न जावे, अन्याय मार्गे श्रीराम. म्हणून माणसाने नेहमी पुण्य मार्गाचेच आचरण करावे व देवाचे भजन वाढवावे. न्याय सोडून अन्याय मार्गाने त्याने कधीही जाऊ नये. नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे श्रीराम. त्याने नाना पुरश्चरणे करावीत, नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावे आणि वैराग्याच्या योगे नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे. निश्चये बैसे वस्तूकडे,
तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे, कोणी एके एकांत मोडे, ऐसे न करावे श्रीराम. आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते, पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव, सर्व काही श्रीराम. एक गुरु किंवा एक देव यापैकी कोठेतरी एकनिष्ठ भाव असावा. असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण लक्ष केले, तरी ते ज्ञाते नागविले, दोहीकडे श्रीराम. निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञाते दोन्हीकडून नागवले जातात. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान, म्हणून या जप ध्यान, सांडूची नये श्रीराम. धड भक्ती नाही, धड ज्ञान नाही, मधल्या मध्ये अभिमान मात्र भरपूर वाढतो, म्हणून सगुणाचे जप ध्यान इत्यादी सोडूच नये. सांडील सगुण भजनासी, तरी तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुण भजनासी, सांडूच नये श्रीराम. जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो तो ज्ञाता जरी असला तरी ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेच्या अभावी तो अपयशी ठरतो, म्हणून काही झाले तरी सगुण भजन कधी सोडूच नये. निष्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुलना, समर्थे विण घडेना, निष्काम भजन श्रीराम. निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाशीही तुलना होऊ शकत नाही, पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे, महदंतर श्रीराम. सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते, पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंतांची प्राप्ती यात कुठल्या कुठे मोठे अंतर आहे. नाना फळे देवापासी, आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी, निष्काम भजावे श्रीराम. सकाम भजनाने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते, पण त्यामुळे भगवंत दुरावतो. म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे श्रीराम. निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे, त्याने अंगी अमर्याद सामर्थ्य बांधते, त्यापुढे इतर क्षुद्र फळांची काय किंमत. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे, न लगे कदा श्रीराम. भक्तांनी जे जे मनात धरावे ते देव स्वतःहूनच करतो, तेथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वगैरे करावी लागत नाही. दोन्ही सामर्थ्ये एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांशी कोण कथा, कीटक न्याये श्रीराम. निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले की काळाचेही सामर्थ्य त्याच्या पुढे उणे पडते, तेथे कीटक न्यायाने इतरांची काय कथा. म्हणून निष्काम भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन, उणे वाटे श्रीराम. म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवन दुसरं काहीही नाही. येथे बुद्धीचा प्रकाश आणि कन चढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश, निरंतर श्रीराम. ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो, त्याचा प्रताप कीर्ती आणि यश निरंतर वाढतच जाते. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर, प्राणी मात्र श्रीराम. जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो, अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तात्काळ आकर्षित होतात. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना,
समाधान विघडेना निश्चयाचे श्रीराम. अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दंभ मानादी परमार्थ भ्रष्टता यांचा लवलेशही नसतो. त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते त्यात कधी बिघाड होत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे, पालटेना श्रीराम. सारासार विचार करणे आणि अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे, या प्रकारची बुद्धी ही भगवंताची देणगीच असते. ती भगवंतांची अक्षय कृपाच असून त्यात कधी बदल होत नाही. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवद वचन, सावध ऐका श्रीराम. जो भक्त भगवंतांशी अनन्य झालेला असतो त्यास भगवान स्वतःच अशी बुद्धी देतात. त्या अर्थाचे भगवंतांचे वचन आहे ते सावधपणे ऐका. ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते. श्रीराम. मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान, दुर्लभ जगी श्रीराम. म्हणूनच सगुण भजन आणि त्याहूनही विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्राप्त होणारे समाधान, या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा समाप्त.